नमस्कार. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सरळ सेवा भरती सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानवर प्रश्न असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक सरळ सेवामध्ये सामान्य ज्ञान हे 25 प्रश्नासाठी विचारलं जाते. तर त्यासाठी हे प्रश्न असणार आहेत. मागच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये जसे प्रश्न आले होते तसे प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत आणि हे सर्व प्रश्न असणार आहेत TCS IBPS पॅटर्ननुसार. त्यामुळे सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तसेच आपल्या चॅनलवर मराठी प्रॅक्टिस सेट, मराठी ग्रामर तसेच मराठी शब्दसंग्रह याचे पण व्हिडिओ टाकले आहेत. ते पण तुम्ही नक्की पाहून घ्या. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची निवड करणाऱ्या समितीत असतात? तर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची निवड करणारी एक समिती असते. त्यामध्ये कोण कोण असते हे आपल्याला पाहायचं आहे. भारताचे पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर यापैकी कोण कोण या निवड समितीमध्ये असते? तर यामध्ये असतात भारताचे पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. तर पर्यायामध्ये बघू तर पहिल्या पर्यायामध्ये आपण पाहू शकतो 1, 2, 1, 3 आणि 4. तर हेच उत्तर आपलं योग्य असणार आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, थारचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? सातपुडा पर्वत, अरावली पर्वत, पश्चिम घाट का पूर्व घाट? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरावली पर्वत. पुढचा प्रश्न, किण्व हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? जीवाणू आहे, परजीवी आहे, कवक आहे का विषाणू आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कवक. पुढचा प्रश्न, 1919 मध्ये रॉलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? लॉर्ड हार्डिंग दुसरा, लॉर्ड मिंटो दुसरा, लॉर्ड रीडिंग का लॉर्ड चेम्सफोर्ड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लॉर्ड चेम्सफोर्ड. पुढचा प्रश्न, जुलै 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई-वेस्ट इको पार्क उभारले? दिल्ली, कोलकाता, गुरुग्राम का गाझियाबाद? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, दिल्ली. पुढचा प्रश्न, भारतातील लोकांना राष्ट्रीय सेवेत झोकून देण्यासाठी आणि भारतीय जनतेच्या राष्ट्रहिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजची स्थापना केव्हा करण्यात आली? भारत सेवक समाज 1917, 1905, 1999 का 1885? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1905. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती
अयोग्य जोडी आहे. अयोग्य जोडी निवडायची आहे. केशवचंद्र सेन, भारतीय ब्रह्मो समाज. देवेंद्रनाथ टागोर, आदि ब्रह्मो समाज. दयानंद सरस्वती, प्रार्थना समाज. महात्मा ज्योतिबा फुले, सत्यशोधक समाज. तर यातली चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 3, दयानंद सरस्वती प्रार्थना समाज. ही चुकीची जोडी आहे. प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. पुढचा प्रश्न. एप्रिल 2023 मध्ये नाथुला जवळ हिमस्खलन झाले. नाथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश का सिक्कीम? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, सिक्कीम. पुढचा प्रश्न. मार्च 2023 मध्ये गुरुग्राम, हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या G20च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगट खालीलपैकी कार्यगट बैठकीचे उद्घाटन कोणी केले? डॉक्टर जितेंद्र सिंग, कैलाश चौधरी, गिरिराज सिंग का पशुपती पारस? तर योग्य उत्तर आहे याचा प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, डॉक्टर जितेंद्र सिंग. पुढचा प्रश्न. सुक्रोजला सहसा काय म्हणून ओळखले जाते? पेप्टाइड, साखर, मीठ का ग्लुकोज? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, साखर. पुढचा प्रश्न. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1918, 1916, 1920 का 1914? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1920. पुढचा प्रश्न. 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासोबत खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? केशवचंद्र सेन, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी का गोपाळ गणेश आगरकर? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे असे RTI मध्ये कोठे दिले आहे? RTI अधिनियमाची प्रस्तावना, कलम 1, कलम 2, कलम 3. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, RTI अधिनियमाची प्रस्तावना. पुढचा प्रश्न. कोणती ई-गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? तालुका कार्यालय, पासपोर्ट सेवा, ई-हॉस्पिटल का रेल्वे आरक्षण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पासपोर्ट सेवा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? सरकारचे संसदीय स्वरूप, स्वतंत्र न्यायव्यवस्था, राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना,
का एकल नागरिकत्व? यापैकी संविधानाचे वैशिष्ट्य बघितलं तर सरकारचे संसदीय स्वरूप आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि नागरिकत्व हे एकल नागरिकत्व आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना. हे भारतीय संसदेचे वैशिष्ट्य नाही, कारण देशाची एकच राज्यघटना आहे. पुढचा प्रश्न, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 96. पुढचा प्रश्न, अलकनंदा आणि भगीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती नदी निर्माण होते? गंगा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी का नर्मदा नदी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गंगा नदी. पुढचा प्रश्न, बेहरामजी मलबारी हे कोणत्या शतकातले महान पारसी समाजसुधारक म्हणून ओळखले जातात? 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक का 21वे शतक? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, 19वे शतक. पुढचा प्रश्न, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे कोणी जिंकली आहे? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत का न्यूझीलंड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. पुढचा प्रश्न, 20वा, साधारण मीठ ज्याला सोडियम क्लोराईड म्हणून ओळखले जाते त्याचे रासायनिक नाव काय आहे? CaHCO3, Na2CO3, CaCl2 का NaCl? तर साधारण मीठ ओळखले जाते NaCl. पुढचा प्रश्न, भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू केली? 1995, 1996, 1997 का 2000? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1995. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय भारतात आहे? एशियन डेव्हलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय सौर संगठन, ब्रिक्स का जागतिक बँक? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय सौर संगठन. पुढचा प्रश्न, यक्षगान हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? ओडिशा, उत्तर प्रदेश, कर्नाटक का केरळ? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. पुढचा प्रश्न, सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? माधवी बुच, संजय मल्होत्रा, शक्तिकांत दास का तुहिनकांत पांडे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तुहिनकांत पांडे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो
8 मार्च. पर्याय क्रमांक 1. तर हे होते आजच्या व्हिडिओचे 25 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.